साहेब, आपला जिल्हाभर संवाद दौरा होतोय, या संदर्भामध्ये जनतेला काय सांगणार आजच्या दिनी? काँग्रेस पक्ष प्रवेशानंतर मला स्वगृही आल्याचा आनंद आहे आणि निश्चितपणे जिल्ह्यामध्ये मी फिरतो आहे तर जिल्ह्यातील जे नेते आहेत, पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी यांचा प्रचंड मोठा असा प्रतिसाद आहे। काँग्रेस हा फक्त पक्ष नाही तर या देशाला ज्यांनी विचार दिला ती विचारधारा आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आजही काम करताना तळागाळामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते कायम आहेत। किती लोक आले गेले तरी पक्ष म्हणून, पक्षाचे कार्यकर्ते म्हणून ते लोक कायम आहेत। त्याच्यामुळे निश्चितपणे जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि माझ्या मनामध्ये सुद्धा त्यांना भेटल्याचा प्रचंड आनंद आहे। भोंदू बाबा प्रकरणावर आपलं मत काय? भोंदू बाबाच्या नांदी लागल्यानं काय काय होतं हे सगळ्यांनी आता पाहिलेलं आहे। त्याच्यामुळं कुठं माथा टेकवायचा हे जनतेनं ठरवलं पाहिजे आणि मला वाटतं की मी यावर बोलल्यापेक्षा आमचे नेते आदरणीय बंटी दादांनी फार चांगल्या पद्धतीनं त्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे। आपल्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय आपल्या संवाद दौऱ्याला, कार्यकर्ते पदाधिकारी प्रतिसाद या अर्थानं की काँग्रेस आहे तिथंच आहे, काँग्रेसचा कार्यकर्ता आहे तिथंच आहे। किती लोक गेले आले, काही लोकांनी काँग्रेस संपवण्याचं म्हटलं पण ते संपले, पण काँग्रेस संपली नाही। आणि ज्यांनी म्हटलं की आम्ही काँग्रेस मुक्त भारत करू त्यांनी काँग्रेस युक्त बीजेपी केली असं आताचं चित्र आहे। त्याच्यामुळं जो प्रतिसाद आहे तर कोणी आपला जुना माणूस स्वगृही आला असेल, चांगलं काम करत असेल, कार्यकर्त्यांना भेटत असेल, संवाद साधत असेल, त्यांचं म्हणणं ऐकून घेत असेल आणि भूमिका सांगत असेल की आदरणीय राहुलजी गांधी यांनी सांगितलं की संघटनेचं सृजन झालं पाहिजे, नवनिर्मिती झाली पाहिजे, नवीन लोक पक्षामध्ये आले पाहिजे, हा जो विचारांचा प्रवाह आहे हा सगळीकडे वाहता राहिला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करतो आहोत। आपण युवा नेता आहात काँग्रेसचे आणि जिल्ह्याचं शाब्दिक वातावरण तापतंय, या बाबतीमध्ये आपलं काय मत? अरे पहिला प्रश्न, मी नेता म्हणून नाहीये, माझ्या बाबतीत जे तुम्ही सगळे लोक छापतायत, बोलतायत की अध्यक्ष वगैरे होईल तर पक्ष देईल ती जबाबदारी। आणि मला वाटतं की संघटनेमध्ये पक्षामध्ये काम करताना सगळे पद हिरावल्या जातात परंतु कार्यकर्ता कोणीच पद हिसकावून घेऊ शकत नाही, तर ते पद माझ्यासाठी महत्वाचं आहे। आणि राहिलं शाब्दिक वातावरणाचं तर काही लोकांना ज्याला बोल घेवडे म्हणतो आपण की बोलत राहायचं, राज्यामध्ये तेच वातावरण आहे आणि जिल्ह्यामध्ये तेच वातावरण आहे। राज्यामध्ये असंख्य प्रश्न आहे, देशामध्ये आज मी मागही भाषणामध्ये म्हटलं की आपल्या कोरोना काळामध्ये ऑक्सिजनसाठी रांगा, त्याच्या आधी नोटबंदीसाठी रांगा, आता सिलेंडरसाठी रांगा। काँग्रेसचं जे परराष्ट्र धोरण होतं ते मातीमोल करण्याचं काम या सरकारनं केलं। शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, महिलांचे, युवकांचे सगळे जे महत्वाचे प्रश्न आहेत त्याच्यावर हे लक्ष द्यायला तयार नाही। इप्स्टीन फाईल समोर आली, ट्रेड डील चुकीचे केले तर वेगळ्या पद्धतीनं देशाचं राजकारण घेऊन जातात। आता सुद्धा जिल्ह्यामध्ये हे जे इथले राजकारणी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी लोक समस्येवर बोललं पाहिजे, काम केलं पाहिजे, या मताचा मी आहे।